मी राधिका. बहुधा मी माझ्या घरी एकटीच असायची. मी व माझा नवरा आम्ही दोघे स्वतंत्र राहत होतो. अभिजित माझ्या नवऱ्याचं नाव. त्याचा व्यवसाय अनेक देशात पसरलेला असल्यामुळे तो बहुतेक वेळा कामानिमित्त बाहेर गावी असायचा. आम्ही एका सुंदर बंगल्यात राहत होतो. घर मोठं होतं, पण त्यात मी बहुतेकदा एकटीच असायचे. अभिजित खूप प्रेमळ आणि काळजी करणारा पती होता. त्याला माझी नेहमीच काळजी वाटायची. म्हणूनच त्याने ठरवलं की घरी एक विश्वासू माणूस ठेवायचा, जो घराची काळजी घेईल आणि माझ्या छोट्या मोठ्या गरजांची पूर्तता करेल. ही 6 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. अभिजितने त्याच्या एका मित्राच्या संदर्भावरून दीपक नावाच्या तरुणाला घरी आणलं. दीपक सुमारे 28 वर्षाचा असावा. साधारण उंची, गोरा रंग, नीटनेटका आणि चेहऱ्यावर नेहमी हास्य असलेला. त्या दिवशी अभिजितने माझी दीपकशी ओळख करून दिली. म्हणाला, राधिका, हा दीपक आहे. खूप प्रामाणिक मुलगा आहे. माझ्या मित्राच्या घरी 2 वर्ष काम केलंय त्याने. आता माझा मित्र परदेशात शिफ्ट झाला, म्हणून दीपकला मी इथे घेऊन आलो. दीपक फार टापटीप मुलगा आहे. त्याच्या कामात तो खूप प्रामाणिक आहे. मी त्याचं काम बघितलंय. आजपासून तो आपल्या घराची सगळी काळजी घेईल. अभिजितने मला सगळं समजावून सांगितलं होतं. त्यानंतर दीपक माझ्या पुढे हात जोडून उभा राहिला. म्हणाला, नमस्कार मॅडम. मी खूप मेहनती आहे. घरातलं कोणतंही काम मला करता येतं. स्वयंपाक, साफसफाई, बाजार, गाडी चालवणं असे सगळे काम मी करू शकतो. त्याच्या शब्दात एक विनम्रता होती, जी मला आवडली. पहिल्या दिवसापासूनच दीपकने आपलं काम सुरू केलं होतं. तो पहाटे 6 वाजता उठायचा. घराबाहेर स्वच्छता करायचा, बाग मांडायचा, नाश्ता तयार करायचा. सुरुवातीच्या काही दिवसात मी दीपकवर बारीक नजर ठेवली, पण त्याच्या कामात काही तक्रार करण्यासारखं नव्हतं. उलट तो अपेक्षेपेक्षा जास्त जबाबदार दिसत होता. एके दिवशी मला अचानक भयान ताप चढला. तेव्हा अभिजित सिंगापूरला होता. मला अत्यंत अशक्त वाटत होतं. दीपकने ताबडतोब डॉक्टरांना फोन केला. त्यांना घरी बोलावलं, औषधं आणलं आणि रात्रभर माझी सेवा केली. तो म्हणाला, मॅडम, तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना. त्याने आश्वासन दिलं की मॅडम साहेब येईपर्यंत मी तुमची पूर्ण काळजी घेईन. त्या रात्री त्याच्या सेवेमुळे मला खरोखरच बरं वाटू लागलं. मी अभिजितला फोन करून दीपकच्या मदतीबद्दल सांगितलं. अभि म्हणाला, बघ राधा, मी म्हणालो होतो ना की हा मुलगा चांगला आहे. आता तू निश्चितपणे राहू शकतेस. दीपक असल्यामुळे अभिजित निश्चित होता. त्याला लगेचच धावपळ करण्याची गरज भासली नव्हती. हळूहळू दीपकवरचा माझा विश्वास वाढत गेला. तो केवळ नोकर नव्हे, तर घरातला एक विश्वासू माणूस वाटू लागला. मी त्याला घरातल्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगू लागले, कारण तो आता घरातील विश्वासू झाला होता. मी एके दिवशी त्याला सांगितलं की दीपक, अभिजित 2 आठवड्यांसाठी दुबई जातोय. या काळात तू घराची नीट काळजी घे. काही गरज असेल तर मला सांग. हो मॅडम, तुम्ही अजिबात काळजी करू नका. घर माझ्या हातात सुरक्षित आहे, त्याने हसत सांगितलं. त्याच्या या शब्दांवर मी पूर्णपणे विश्वास ठेवला. मला वाटलं की आता माझ्याजवळ एक विश्वासू माणूस आहे, ज्याच्यावर मी अवलंबून राहू शकते. अभिजित दुबईला निघून गेला. मी आता घरात दीपक सोबत एकटी होते. सुरुवातीचे काही दिवस सगळं नेहमीसारखं चाललं, पण हळूहळू दीपकचं वागणं थोडं बदलू लागलं. तो माझ्याशी जास्त बोलू लागला. माझ्या वैयक्तिक गोष्टींबद्दल विचारू लागला. मॅडम, साहेब किती दिवसांनी परत येतील? तो विचारायचा की तुम्ही नेहमी एकट्याच असतात का? एकटं कसं वाटतं मॅडम? तुमचे काही मित्र नाहीत का, ज्यांच्यासोबत तुम्हाला वेळ घालवता येईल? असे प्रश्न तो विचारायचा. म्हणायचा, तुमच्याकडे एवढी समृद्धी आहे, पण तरीही तुमच्याकडे काहीही नसल्यासारखं आहे. तुम्ही नेहमी एकट्याच असतात. सुरुवातीला मला हे सगळं सहज संभाषण वाटलं, पण आता विचार करताना मला समजतं की तो पद्धतशीरपणे माहिती गोळा करत होता. एके दिवशी माझ्या एका मैत्रिणीने मला फोन केला. म्हणाली, राधिका, तू एकटी आहेस ना घरी? मी ऐकलं की तुझ्या घरी एक नवीन नोकर आहे. तू सावध राहते ना? आजकाल खूप फसवणूक होतात. तिच्या शब्दांनी माझ्या मनात थोडा संशय आला, पण मी ताबडतोब तो विचार मनातून काढून टाकला. म्हणाले, अगं, दीपक खूप चांगला आहे. अभिजितने त्याची पूर्ण पडताळणी केली आहे. तू उगाचच काळजी करतेस. उलट मी तिला समजावलं,
पण त्या दिवसापासून मी दीपककडे थोडं बारकाईने पाहू लागले. तो कधी कधी अशी नजर टाकायचा की मी असहाय्य व्हायचे. त्याला दर 2 दिवसाला माझी खोली नव्याने स्वच्छ करायची असे. त्याचं वागणं मला फार खटकू लागलं होतं. पण तो तसा मुलगा नाही. मी फालतू विचार करते. दीपक इतका चांगला आहे आणि मी त्याच्यावर संशय घेते, हे चुकीचं आहे असं मी नेहमीच स्वतःला समजावलं होतं. पुढे आठवड्यानंतर माझ्या एका मैत्रिणीचा वाढदिवस होता. तिने मला तिच्या घरी पार्टीला बोलावलं होतं. मी पार्लरला जाऊन मेकअप करून घेतला आणि संध्याकाळी पार्टीला गेले. पार्टी खूप मजेशीर होती. मी त्या आनंदात रमले होते आणि मला वेळेचा विसर पडला. रात्री 11 वाजता मी घरी परतले. दरवाजा उघडताच दीपक समोर होता. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीच गोड हास्य होतं. मला बघताच तो म्हणाला, मॅडम आज तुम्ही इतक्या रात्री आलात, तुम्ही थकलेला असाल, मी तुमच्यासाठी ज्यूस आणतो. दीपक काळजी तर घरच्या व्यक्तीसारखी घ्यायचा. मी त्याला म्हणाले, हो दीपक, खूप थकले तर आहे मी, तू 1 ग्लास पाणी आणि ज्यूस आण. त्यानंतर मी सोफ्यावर बसले. 2 मिनिटात दीपक ज्यूस घेऊन आला. मी ते पाहिले. मला कसलीही कल्पना नव्हती की काय होणार आहे. त्याच दिवशी माझा विश्वासघात झाला. दीपक म्हणाला, मॅडम तुम्ही जा, आराम करा, मी माझे राहिलेले काम पूर्ण करतो. तेव्हा मी माझ्या खोलीत गेले. झोपण्यासाठी कपडे बदलायला लागले. पण अचानक मला अत्यंत गुंगी येऊ लागली. डोकं फिरू लागलं. डोळे मिटायला लागले. काय होतंय मला, इतकी कशाला झोप येते, मी विचार करू लागले. पण त्या विचारालाही पूर्ण वेळ मिळाला नाही. मी बेडवर पडले आणि गाढ झोपेत गेले. काही तास किंवा काही मिनिटं मला कळलंच नाही. पण जेव्हा डोळे उघडले तेव्हा दृश्य पाहून माझा श्वास थांबला. माझी खोली पूर्णपणे उलतापलत झाली होती. कपाटं उघडी होती. सगळे कपडे बाहेर पडलेले. माझे दागिन्यांचे बॉक्स रिकामे पडले होते. ड्रेसिंग टेबलच्या सगळ्या वस्तू विखुरलेल्या होत्या. मी घाबरून उठले आणि खालच्या मजल्यावर धावत गेले. पण तिथेही दृश्य आणखी भयंकर होतं. ड्रॉइंग रूम मधलं सगळं सामान इकडे तिकडे विखुरलेलं. टीव्ही, लॅपटॉप, कॅमेरा सगळं गायब. अभिजितचा स्टडी रूम पूर्णपणे साफ केलेला आणि सर्वात मोठा धक्का, बेडरूमच्या खालचा गुप्त कप्पा उघडा होता. त्यात अभिजितने 25 लाख रुपये रोख ठेवले होते. सगळे पैसे गायब होते. दीपक कुठेच नव्हता. मी कापत थरथरत पोलिसांना फोन केला. अर्ध्या तासात पोलीस घरी आले. इन्स्पेक्टर म्हणाले, मॅडम सगळं शांतपणे सांगा, काय झालं. मग मी त्यांना रडत रडत सगळी घटना सांगितली. दीपक कसा आमच्या घरी आला, त्याच्यावर असलेला आमचा विश्वास, माझं पार्लरला जाणं आणि ज्यूस पिणं, मग बेशुद्ध होणं. इन्स्पेक्टर म्हणाले, बहुतेक तुमच्या त्या ज्यूसमध्ये काहीतरी मिसळलं असेल असा संशय आहे. आम्ही तो ग्लास तपासणीसाठी पाठवतो. त्यांनी घराभोवती तपास केला. फिंगरप्रिंट्स घेतले. CCTV फुटेज तपासलं. पोलिसांनी मला विचारलं की मॅडम तुमच्याकडे त्या दीपकचे कोणते कागदपत्र आहेत का, त्याचं आधार कार्ड, पॅन कार्ड, काही प्रूफ. मी लगेच होकार भरला. अभिजितने सगळं घेतलं होतं. ते त्याने माझ्या फाईलमध्ये ठेवले होते. मी आज जाऊन जेव्हा ती फाईल तपासली तेव्हा आणखी एक धक्का बसला. ती फाईल पूर्णपणे रिकामी होती. दीपकने सगळी कागदपत्र काढून नेली होती. ते पाहून इन्स्पेक्टर म्हणाले, हा अत्यंत चतुर गुन्हेगार आहे, त्याने कोणताही पुरावा राहू दिलेला नाही. तेव्हा मी थरथरत्या हातांनी अभिजितला फोन केला. रात्रीचे 2 वाजले होते. तो दुबईला होता. एवढ्या रात्री माझा कॉल पाहून तो घाबरला होता. मी त्याला घडलेला सगळा प्रकार सांगितला. दीपकने घर लुटलं, पैसे, दागिने सगळं काही चोरलं. माझं बोलणं ऐकून अभिजित आरडाओरडा करू लागला. मी ताबडतोब येतो, तू पोलिसांना पुढे कारवाई करायला लाव असं बोलून अभिने फोन ठेवला. तो लगेच परतीच्या फ्लाईटवर बुकिंग करून निघाला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी इन्स्पेक्टर काही धक्कादायक माहिती घेऊन आले. सकाळपर्यंत अभि घरी पोहोचला होता. इन्स्पेक्टर म्हणाले, मिस्टर अभिजित, मिसेस राधिका, तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. तुमचा तो दीपक हा कोणी साधा नौकर नव्हता. त्यांनी एक फाईल टेबलावर ठेवली. त्यात दीपकचे अनेक फोटो होते. वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या वेशात. हा व्यक्ती एक अनुभवी गुन्हेगार आहे. त्याचं खरं नाव दीपक नाही तर दिनेश कुमार आहे. त्याचा जन्म उत्तर प्रदेशातल्या बरेलीमध्ये झाला. गेल्या 10 वर्षापासून तो मुंबई, दिल्ली, बंगलोर अशा मोठ्या शहरांमध्ये असेच गुन्हे करतो. त्याचं बोलणं ऐकून अभिजित आश्चर्याने म्हणाला, पण माझ्या मित्राने तर त्याला रेकमेंड केलं होतं की तो चांगला आहे
असं सांगितलं होतं सर. तुमच्या मित्राचीही फसवणूक झाली आहे. तो दीपक म्हणून तुमच्या मित्राच्या घरी काम करत होता, पण खरं तर तो दिनेश आहे. त्याने खोटी ओळखपत्र बनवली, खोटे संदर्भ दिले आणि हळूहळू विश्वास संपादन केला. पोलिसांनी पुढे सांगणं सुरू ठेवलं. ते म्हणाले, याने आतापर्यंत मुंबईमध्ये 8, दिल्लीत 5 आणि बंगलोरमध्ये 3 अशा एकूण 16 घरं लुटली आहेत. त्याची पद्धत अगदी सारखीच आहे. तो श्रीमंत लोकांच्या घरी नोकर म्हणून शिरतो. सुरुवातीचे काही महिने अत्यंत प्रामाणिकपणे कर्तव्य दक्षतेने काम करतो. घरातल्या सगळ्यांचा विश्वास जिंकतो. घरातली प्रत्येक माहिती गोळा करतो. पैसे कुठे ठेवलेत, दागिने कुठे आहेत, घरात CCTV कुठे आहेत, मालक कधी घरातून बाहेर जातात, हे सगळं लक्षात घेतो. मग योग्य वेळ पाहून तो नशा देऊन किंवा घरात कोणी नसताना चोरी करतो आणि पूर्णपणे गायब होतो. पोलिसांनी दिनेशच्या पार्श्वभूमीबद्दल सविस्तर माहिती दिली. दिनेश मूळचा गरीब कुटुंबातला होता. लहानपणी त्याच्या आईचा मृत्यू झाला. वडील मद्यपान करायचे आणि त्याला मारायचे. 16व्या वर्षी तो घरातून पळून मुंबईला आला. येथे त्याने काही काळ हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये काम केलं. एके दिवशी त्याला एका श्रीमंत घरात नोकर म्हणून काम मिळालं. तिथे त्याने पाहिलं की लोक किती ऐश्वर्यात राहतात. त्याच्या मनात लालच आली. त्याने पहिली चोरी केली आणि यशस्वी झाली. मग हा गुन्हा त्याचा व्यवसाय बनला. आज तो अत्यंत चतुर बनला आहे. तो सतत आपलं नाव, वेश बदलतो, खोटी ओळखपत्र बनवतो. कधी दीपक, कधी राजेश, कधी विकास अशी नावं वापरतो. त्या रात्री मॅडम तुम्ही पार्लरमधून परत आलात तेव्हा दीपकने तुम्हाला ज्यूस दिला. त्या ज्यूसमध्ये त्याने एक औषध मिसळलं होतं. ते एक शामक औषध आहे जे व्यक्तीला गाढ झोपेत न्यायचं काम करतं. हे औषध अंदाजे 6 ते 8 तास काम करतं. त्या औषधाचा परिणाम झाल्यावर तुम्ही गाढ झोपेत गेलात. मग त्याने शांतपणे संपूर्ण घर साफ केलं आणि मग सकाळी 4 वाजता तो निघून गेला. आम्ही CCTV फुटेज तपासलं. सकाळी 4:15 तो एका मोठ्या बॅगसह घरातून बाहेर पडताना दिसतो. पुढच्या काही आठवड्यात पोलिसांनी खूप मेहनत घेतली, पण दिनेशचा कुठलाही सुगावा लागला नाही. तो जणू हवेत विरघळला. आम्ही निराश झालो होतो. आमचं नुकसान फक्त आर्थिक नव्हतं. आमचा विश्वास, आमची मानसिक शांतता, सगळं काही मोडून गेलं होतं. त्या घटनेनंतर माझी मानसिक स्थिती अत्यंत नाजूक झाली. मला झोप येत नव्हती. रात्री वारंवार भयंकर स्वप्न यायची. दीपकचा चेहरा वारंवार डोळ्यासमोर येई. काही महिन्यानंतर मला एका नंबरवरून मेसेज आला की मॅडम तुम्हाला मी चांगलं समजत होतो, पण तुम्ही माझा विश्वास तोडला. पोलिसांना बोलावून. तो मेसेज अनोळखी अकाउंटवरून आला होता. मी सकाळी अभिला तो मेसेज दाखवायला गेले, पण तोपर्यंत तो मेसेज आणि ते अकाउंट दोन्हीही गायब झाले होते. मला तो मेसेज करणारा दुसरा कोणी नाही तर आमचा नोकर दीपक वाटला होता. त्या मेसेजमुळे त्याचं लोकेशन समजू शकलं असतं, पण ती एक उम्मीदही गेली होती. 6 महिन्यानंतर तो एका दुसऱ्या शहरात नोकराचं काम करताना सापडला. त्या घरमालकाला त्याचं वागणं विचित्र वाटू लागलं, म्हणून त्यांनी पोलिसात तक्रार दिली आणि अशा प्रकारे दिनेश, दीपक असे मुखवटे घेऊन फिरणारा तो गुन्हेगार पकडला गेला. त्याचे विचार फार चुकीचे होते. तो म्हणाला, मॅडम मी गरीब माणूस आहे. माझ्या आयुष्यात कधी काहीच नव्हतं. तुमच्यासारख्या श्रीमंत लोकांना थोड्याशा नुकसानाने काही फरक पडत नाही. तुमच्याकडे पुन्हा पैसे येतील, पण माझ्यासारख्या माणसांना कधीच संधी मिळत नाही. त्याने आपलं समर्थन केलं. तेव्हा पोलिसांनी त्याला फटकारलं. म्हणाले, हे तुझं समर्थन नाही, हा तुझा गुन्हा आहे दीपक. त्याला कठोर शिक्षा झाली. त्या घटनेनंतर आम्ही मात्र सावधान झालो. आता घरात कोणी व्यक्ती कामाला येणार तर त्याचं सगळं बॅकग्राऊंड तपासायचं हे आम्ही समजलो. कोणावरही लगेच विश्वास ठेवायचा नाही आणि घरातील प्रत्येक गोष्ट बाहेरच्या लोकांशी शेअर करायची नाही हे आम्हाला समजलं होतं. धन्यवाद.